जिल्हा पुनर्वसन विभागात अनेक चुकीचे प्रकार सुरू असल्याचे दिसून येत आहे। पुनर्वसनाच्या मदतीसाठी बोगस कागदपत्रांचा वापर करणे, मूळ प्रकल्पग्रस्तांच्या आडून बिल्डर, व्यावसायिक अशा बड्यांना जमिनी उपलब्ध करणे असे प्रकार करणारी साखळी जिल्हा पुनर्वसन विभागात कार्यरत आहे। राजकीय दबावाखाली प्रकल्पग्रस्तांची निवड करणे तसेच स्थानिक नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीत भेदभाव केला जातो। मूळ प्रकल्पग्रस्तांना मदत न करता त्यांना वगळले जाते। एजंटचा वावर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसून येत आहे। त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई 30 एप्रिलपर्यंत करावी, अन्यथा महाराष्ट्र दिनी 1 मे पासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा सामाजिक माहिती अधिकार पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिले आहे। नमस्कार, मी सुशांत मोरे, माहिती अधिकार कार्यकर्ता, सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुनर्वसन कार्यालयामध्ये माहिती अधिकारात अर्ज देऊन माहिती घेतली असता 2020 पासूनची प्रकरणं प्रलंबित आहेत। 2020 ते 23 या अखेरचे ज्या एजंटांनी सदरची प्रकरणं धासच लावलेली आहेत त्यांचीच प्रकरणं निकाली निघाले आहेत। जे प्रकल्पग्रस्त आहेत, खातेदार आहेत, त्यांनी वेळोवेळी तक्रारी करून सुद्धा किंवा त्यांचे अर्ज देऊन सुद्धा त्यांचा एखादा कागद अपूर्ण राहिला तर त्यांचं हा प्रकरण निकाली काढलं जातं। मात्र एजंट आहेत किंवा जे बिल्डर लॉबी आहे अशा लोकांना प्रथम प्राधान्य दिलं जातं। तिथं जे कॅम्प्युटर ऑपरेटर, जे खाजगी मुली बसतात त्यांच्यामार्फत पैसे घेतले जातात। काही कारकून आहेत, अव्वल कारकून आहेत, त्याचबरोबर तहसीलदार आहेत। या सर्वांची ही साखळी तोडणं गरजेचं आहे। तोपर्यंत पुनर्वसन कार्यालयामध्ये सुसूत्रता येणार नाही। पुनर्वसन कार्यालयामध्ये बिल्डर आणि एजंटांचा जो वावर आहे तो कमी झाला पाहिजे। यामध्ये पैसे साखळी रोकड रुपये 6,000, 5,000 पासून जवळजवळ 25,000 पासून 50,000 पासून 1 लाखापर्यंत आहे। याबाबत तक्रार माहिती अधिकार माहिती घेतली असता अशा लोकांना माहिती द्यायची नाही, ते ब्लॅकमेलर्स असू शकतात, अशी उत्तरं तहसीलदार किंवा इतर लोक देत असतात। याबाबत लवकरात लवकर चौकशी करून कारवाई न झाल्यास संबंधित प्रकल्पग्रस्त खातेदार यांनाच या कार्यालयामध्ये एंट्री द्यावी, इतर लोकांना एंट्री देऊ नये। हे एजंटाची साखळी मोडीत काढावी, अन्यथा 1 मे पासून महाराष्ट्र दिनापासून आमरण उपोषणाला बसणार आहे। धन्यवाद।